कौशिक आपण यायचंय लवकर. मॅग्निफिसंट बॅटिंग मध्ये जी काही कलात्मकता दाखवली किंवा जी काही जे काही बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं खरोखरच वाखाणण्याजोगं होतं आणि त्याच बॅटिंगच्या बळावरती त्यांना लढण्यासाठी बळ मिळालं आणि अखेरकार हा क्लोज जो काही मॅच होता तो आपल्या खिशामध्ये घातलाय डीसीसी सावरेने. कौशिक यांचा गौरव केला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि जर्सी देऊन. त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द मॅच कौशिक दादा पोस्टुरे. हॅलो महेंद्रदादा भुवड कुठे असतील त्यांनी पॅव्हलियनमध्ये संपर्क करायचा आहे. त्यांचाही यथाचित सन्मान केला जाणार आहे. महेंद्रदादा भुवड विशेष म्हणजे ते नाशिकवरून आले आहेत तिकडे. कबरगणी गावचे सुपुत्र महेंद्रदादा भुवड नाशिकवरून खास तिकडे आपल्या टुर्नामेंटसाठी आले आहेत. त्यांचाही सन्मान केला जाणार आहे. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व आपल्या क्रिकेटच्या चाहत्या सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये वेलकम सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचा मॅचही सुरू होते आणि गणेश कौंडचा संघ आहेत ज्या विभागामध्ये मंडणगडमध्ये सुरुवातीला समालोचन करण्याची संधी ज्या गावाच्या माध्यमातून मिळाली ज्या वाडीच्या माध्यमातून मिळाली तो गणेश कौंडचं गाव आहे आणि जिथे संधी मिळाली ते संपूर्ण गणेश कौंडचे खेळाडू आमचे मित्र निलेशजी मांजरेकर साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल गणेश कौंडचं संपूर्ण गाव असेल त्यांच्या माध्यमातून बाबा असतील आणि संपूर्ण टीम आहेत जे आज खऱ्या अर्थाने मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आणि त्यांचाच मॅच होता दुसऱ्या बाजूला संघ जर आपण पाहिला तर त्यांच्या अगेन्स्ट टीम भागडेवाडीचा संघ आहे मैदानावरती. दोन्ही चांगले संघ आहेत. भागडेवाडी आहे दुसऱ्या बाजूला गणेश कोंडी आहेत पण आता एकमेकांच्या विरुद्ध खेळायचे आहेत एकमेकांच्या अगेन्स्ट खेळायचे आहेत. एकमेकांच्या अगेन्स्ट कोण चांगली कामगिरी करणार याची चर्चा रंगणार आहेत. सन्मान तो सन्मान आपण त्या ठिकाणी आदरणीय महेंद्रजी भोड साहेब आहेत त्यांचा सन्मान तो सन्मान मात्र या ठिकाणी करतो. आणि कौशिकचे पोस्टुरे नशीब तुमचं की माहीत तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो मी नाहीतर भरपूर काही गोष्टीवरती चर्चा झाली असती. पण याचा फायदा आहेत. कौशिकची पोस्टुरे आता डीसीसी सावरी लीग झाली. सावरी लीगचा फायदाही कदापि झालाय. हा प्रत्येक गोष्ट असतात ना प्रत्येक गोष्ट आणि म्हणजे एखाद्या गावची लीग असते म्हणजे लीगच्या मॅचचा काही फायदा असतो तो फायदा झालाय सावरी प्रीमियर लीगचा थोडासा तिथून कौशिक पोस्टुरे आणि त्यांच्या टीमला एक चांगला फायदा मैदानावरती मॅच ही जिंकली आणि मॅच विनिंग नंतर थोडंसं सेलिब्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. या संपास मैदानावरती रेडी आहेत. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क्सवरती रेडी आहेत. पहिलाच बॉल फुल टच बॉलला फुल टोल वसूल बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे मॅक्सिमम यूज इट सिक्सर. नाही मागत काही दाम हा करतो आपली भलाई अवघड येळी नेहमी हात देतो साथ बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट आपला हात आपला हात आपला हात आपला हात आपला हात. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा. 12वा खेळाडू तर 12वा खेळाडू यांना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गरजेचं आहेत. दोघांनाही विनंती आहेत कारण की गरजेचंही असणार आहेत. लाईव्ह यूट्यूब स्पर्धा प्रक्षेपित आहेत. श्रेयश आहे गोलंदाजी मार्कवरती पण बॅट्समॅनचे नाव कळू द्या. घनश्याम आणि रितेशची जोडी आहे. रितेश कावनकर येस कावनकर बंधू रितेश सध्या मैदानावरती आहेत. यावेळीचा बॉल आपण पहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. सौरभ दुबे सर वळतात व्हाईट बॉलचा इशारा करतायत. मॅन फ्रॉम नाला सोपारा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर राई शेख सर मॅन फ्रॉम कांदिवली मैदानावरती दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचं सिग्नल केलं गेलं आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 7 धावा. रितेश कावनकर एका बाजूला पाहायला मिळतात. श्रेयचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर उचलण्याचा प्रयत्न बॉलला फेकला गेलाय. एकदा मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असलेले खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात. श्रेयश काही कमी खेळाडू आहेत परंतु जे काही खेळाडू आहेत त्या निश्चित बाबाने त्याची संपूर्ण टीम आज या मैदानावरती उतरलेली आहेत आणि दाखवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. स्वतः शैलेशजी आज या मॅचमध्ये खेळतायत. त्यांनाही आपण सध्या पाहतायत. सध्या फिल्डिंग करत असताना सुनील दादा यांनाही आपण पाहतायत मैदानावरती फिल्डिंग करत असताना.
चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा, परंतु आता पंच वलटील व्हाईट बॉलचा इशारा करतील. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर लेंथ आहे आणि पंचाने मात्र लगेचच सांगितलं हा देखील व्हाईट बॉल आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर एकूण धावा संघाच्या मात्र जाऊन पोहोचत आहेत तर 9च्या घरामध्ये. गोलंदाज रेडी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. श्रेयस यांचा चांगला बॉल अपील पंचांकडे झाले, परंतु पंचाने सांगितलं थोडंसं यष्टी सोडून जाणारा हा बॉल होता आणि म्हणून मी म्हटलं ना कमी वयामध्ये कालावधीमध्ये हा खेळाडू आहे जो सध्या मैदानावरती चांगली कामगिरी करतो. नाव आहे श्रेयस. जर्सी क्रमांक 17 नंबरची जर्सी त्याने परिधान केलेली आहेत. गणेश कोंड गावाचं अगदी पुरुषं नेतृत्व म्हणून आपण या खेळाडूला पाहू शकतायत. आज मात्र मैदानावरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. श्रेयस फुलटच बॉल आहे, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो देखील दूर आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल. वन बाउन्स ते सीमारेषेच्या बाहेर. मिल्टन रनचार, दर्जेदार चौकार. थँक्यू. झाडाला पिकला की झाडाला पिकला, पण कोकणामध्ये भरपूर आहेत आंबे. जिथे आता मंडणगडमध्ये जाऊन आलोय भरपूर झाडं होती आणि भरपूर आंब्याचं खास करून प्रसिद्ध असं संपूर्ण मंडणगड होतं. धावफलकावरती धावा वाढल्या गेल्यात 13. फटका छान खेळला, क्षेत्ररक्षक आहे परंतु ते बनतील दर्शक, ते बनतील प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टन रन 6, दर्जेदार खणखणीत मॅक्सिमम हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती वाढले. 19 धावा धावफलकावरती लगावल्या. शेवटचा बॉल. आता चांगला बॉल टाकला. थोडंसं ही लेन ठेवायची होती, आधी ही लेन ऍडजस्ट करायची होती परंतु ही लेन नाही ऍडजस्ट करू शकले आणि पहिलं षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. बोंडिवली संघाचे खेळाडू आणि बोंडिवली संघाचे अगदी आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जात आहेत ते सुनील ताता तेलप या ठिकाणी दाखल झालेत. ताता आपलंही स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरती स्थान आपण नवावं. आदरणीय अनिलजी बोवड साहेब आणि काशीनाथजी झगडे साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वाचं आपण करूया सहर्ष स्वागत. सुंदर आयोजनामध्ये असलेली स्पर्धा आपण सध्याच्या घडीला पाहतायत. श्री जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आयोजित आपण पाहता जाकमाता देवी चषक 2024 हे मात्र सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजचा दिवस देखील शुभ दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी गुढीपाडव्याचा दिवस, मराठी नवीन वर्ष म्हणून आजच्या दिवसाची सुरुवात देखील आपण पाहिलेली आहे. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर सुनील एक दर्जेदारपैकी एक खेळाडू म्हणून या खेळाडूचं देखील नाव घेतलं जात आहे. ते सुनील मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती दाखल झालेले आहेत आणि जबाबदारी सुनील यांच्या खांद्यावरती देखील तेवढी मोठी असणार आहेत कारण की प्रमुख खेळाडू म्हणून सुनील यांच्या नावाची देखील चर्चा संपूर्ण आपण पाहिलं तर गणेश कोंडच्या त्या परिसरामध्ये पाहायला मिळाली आणि गणेश कोंडच्या त्या खास करून आपण परिसरामध्ये एका स्पर्धेमध्ये कव्हरेज करत असताना एक ट्रॉफी होती ती खास करून जिंकली होती केशी फाटा मैदानावरती. अगोदरच्या गणेश कोंडच्या स्पर्धेच्या अगोदरच्या दिवसामध्ये ती स्पर्धा जिंकली होती. तो संघ होता खास करून गणेश कोंडचा संघ आणि त्यामध्ये सुनील असतील, बाबा असतील, अनेक सारे खेळाडू होते. त्यांचाही महत्त्वाचा रोल त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता. आज मैदानावरती सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करतायत हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. पहिला बॉल हा ट्रॅकर बॉल आहे. चेंडू मात्र पाठीमागच्या दिशेने निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. बॉल मात्र अगदी पाठलाग करेपर्यंत चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिल्टन रन 4 चौकार. सॉंगचे बोलही पुढचे महत्वाचे आहेत पण सध्याच्या घडीला मैदानावरती गोलंदाजी रेडी आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर संघाच्या धावा 23 धावा. 23 ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. सुनील पुन्हा रेडी.
चांगला चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा मैदानावरती आपण पाहिलं तर निर्णायक चेंडू मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. आणि एका गोष्टीचं वर्णन नाही झालं, म्हणजे पहिल्या षटकासाठी सुनील तर होते, पण सुनील याने आज गणेश कोंड संघाने एक वेगळाच विचार केला होता. नाही, यंग टॅलेंटेड खेळाडूंना पुढे आणायचं आणि त्यांनाही गोलंदाजी द्यायची. थोडासा खराब बॉल आहे चेंडू मात्र आपण पाहिलं तर आता मैदानावरती नो बॉल. अंपास काउंट करतायत सध्याच्या घडीला. नो बॉल या ठिकाणी अंपास कॉल आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा पंच करतायत. कमरेच्या अगदी वरती चेंडू होता असं पंच दर्शवतात सध्याच्या घडीला. आणि धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर यस फ्रीट पुढच्या बॉलवरती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. रन धावपलक्यावरती एका धावेने वाढली गेल्यात. धावसंख्या धावपलक्यावरती जाऊन पोहोचतायत 24 धावा धावपलक्यावरती लगावल्या गेल्या आहेत. गणेश कोंड आणि भागणेवाडीमध्ये चालू असलेली मॅच आहेत. यामधून जिंकेल तो DCC सावरी संघासोबत मॅच खेळ गट क मधून आणि गट डी सुरू होईल बोंडिवली वर्सेस कासेवाडी तला या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. बॉलला खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न 2 धावा आहेत, तर 2 धावा मात्र यशस्वीरित्या पुन्हा पूर्ण करताना पाहायला मिळाले. 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 26 धावा धावपलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. बॉलचा खेळ संपला गेला मैदानावरती 3. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यानंतर कमबॅक करतायत. चांगला बॉल बॅटची एज होती आणि टेकन. विकेट किपरनं मात्र सुंदर असं झेल टिपलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मिळेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर जीवाला वाटतंय बरं, एक विमल खाल्ल्या. ना विमल खाणाऱ्याचे पण 2-3 प्रकार आहेत. एक तर 15-25 रुपयाचा विमल कोणी नाही आणत पण एकमेकाकडे मागून खातात. पण आजची परिस्थिती काय माहिती का, एखाद्याकडे विमल असेल तर खिशामध्ये असेल तर मला आजूबाजूला बघतो कोण विमल खाणार आहे का, त्याच्यापासून लपून खातो. त्याला माहिती आहे दुसरा नाव मागावे म्हणून. अशाही गोष्टी आहेत. 15-25 रुपयाचा विमल किती श्रीमंत माणूस असला तर तो एकमेकाकडे मागूनच खातो. तो नाही घेत, कधी घेतो कधी पण दुसऱ्याकडे मागूनच खातो. याही गोष्टी सध्या आहेत. धावा धावपलकावरती जर पाहिलं तर 26. पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळाला. डिलिव्हरी चांगली केलेली आणि खास करून म्हणजे जी गोलंदाजी मैदानावरती म्हणून मी म्हणले ना, गणेश कोंडच्या स्पर्धेमध्ये समालोचन करताना तिथे काही गोष्टीचा अनुभवही मिळाला. म्हणजे पहिल्यांदा मंडणगडच्या विभागामध्ये मला खास करून संधी मिळाली ती गणेश कोंड संघाच्या माध्यमातून मिळाली आणि तिथून त्या समालोचन करताना भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या होत्या आणि एन्जॉयमेंट देखील केल्या होत्या. हवेमध्ये खेळायचे चेंडू क्षेत्ररक्षक हो झेल निसटला आता मधून, परंतु शेवटला अंतिम मोमेंटला बॉलला मात्र फील्ड केले गेले आहेत. एक चांगली गोष्ट काय, मैदानावरती बॉल अडवले गेले आहेत. कॅचेस ड्रॉप झाले आहेत पण बॉल अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला आहे आणि धावसंख्या धावपलकावरती लगावले गेले आहेत. त्या मात्र 28 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 2 ओव्हर नंतर रन आहेत धावपलकावरती 28 रन. डीजे because it's all star remix. थँक यू. 2 षटकांचा केस संपला गेला. धावा धावपलकावरती आहेत 28 धावा आणि डीजेनं गाणंही लावलंय पण त्याच्यावरती काय आपल्याकडे एक डॉयलॉग आहे, तोही नंतर घेऊयात. धावा धावपलकावरती 28 धावा आहेत. आमच्यासोबत वैभव सर आहेत. वैभव सर आपले सरचे स्वागत आहेत. गणेश कोंडच्या स्पर्धेमध्ये समालोचन करताना आमच्या साथीने समालोचन करण्यात आलं होतं आणि खास करून त्या संपूर्ण विभागामध्ये आम्ही भरपूर काही गोष्टीची चर्चाही केली होती. 3रं षटक मैदानावरती सचिन आल्यात.
सचिनचा पहिला बॉल आपण पाहिला तर मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र होत नाही, परंतु चेंडू पाठीमागे निघून चालला. एक रन तर मिळाला. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती आणि यशस्वीरित्या मैदानावरती 2 रन या ठिकाणी घेतल्या गेल्यात. धावा धावफलकावरती 30 धावा. पहिल्या षटकामध्ये जरी 19 आल्या पण 19ला 10ने कमी करत असताना दुसऱ्या षटकामध्ये 9 दिल्या आणि या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती 2 रन या ठिकाणी मात्र घेतल्या गेलेल्या आहेत आणि धावा धावफलकावरती 30 धावा आहेत. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासून मात्र या स्पर्धेचा गदी गाजावाजा झालेला आहे. हवेमध्ये खळलाय शॉट पूल करण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल ठरेल का तर नाही ठरणार. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आले, पुन्हा एकदा कॅच कॅरी केला. सुनील होते, सुनीलने कॅच केला. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. सध्या गणेश कोंडच्या अगदी प्रेक्षक वर्ग पाहत असतील तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. भरपूर सारा महिला भगिनी देखील त्या गणेश कोंडच्या गावामध्ये मॅचेसचा आनंद घेत असतात आणि निलेजी मांजरेकर साहेब देखील सध्या या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत असणार आहेत. धावा धावफलकावरती लगावले गेले 30 धावा. विकेट मैदानावरती मिळाली. चांगली कॅच त्या ठिकाणी कॅरी केली आणि सचिन विकेट टेकर खेळाडू म्हणून मैदानावरती त्यांच्याकडेही पाहिलं जात आहेत. आज मैदानावरती त्यांनी देखील विकेट घेतल्यात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत हरेश आज मैदानावरती कशा प्रकारे हायजॉनिक बॅटिंग करून दाखवतील का, हाही प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. स्ट्रायकरवरती हरेश आल्या श्रेणी पूल करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये खेळाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 1 अटेम्प्टने अगदी बॉल अडवले गेले आहेत आणि या फेकी करेपर्यंत या ठिकाणी मिळतील रन 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32 रन आतापर्यंत केल्या गेल्यात. बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेला. षटकातील विचार केला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलेला आहे. 3 बॉल नंतर धावा आहेत 32. 3 बॉल अजूनही शेष आहेत. दोघांसाठी विशेषही आहेत. शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल पॉवरफुल ठरेल का. हवेचा झोका. मिळाला 6 धावा. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. धावा धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती लगावले गेले. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती शेष आहेत. जाकमाता देवी चषक 2024 आपण सर्वजण पाहत आहात. कबरगाणी संघ आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा. पहिलं पर्व परंतु यशस्वी भवपर्व. बॅकफुटला गेले. स्टीअर करण्याचा प्रयत्न. अगदी बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र 30 सकरचा पाठला करतोय बॉलचा. 1 रन त्या ठिकाणी मिळवले. दुसरा रनचा प्रयत्न. दुसरी धाव देखील घेतली. प्रयत्न तिसऱ्या धावेचा सुरू आहे. फेकी खराब झाली मैदान. हो बॅकअप पाठीमागे नाही आला. खराब बॅकअप झालाय आणि अगदी होत्याचं नव्हतं झालेलं आहे. 4 रन तिथे त्या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. जणू काही मैदानावरती चौकारा झालेला आहे की काय. 4 रन धावून कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पुन्हा एकदा मात्र धावसंख्या धावफलकावरती लगावली जात आहेत. त्या मात्र 42 रन 42 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती असेल. धावसंख्या 42. धावा धावफलकावरती 42. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चौकार 46. शेवटच्या बॉलवरती षटकार 48. सिंगल 43 आणि आणखीन काही घडलं तर वेगळं चित्र घडू शकतात. बॉलला खेळला गेला. 1 धाव या ठिकाणी घेतला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय. फेकी खराब झालेली आहेत परंतु आता इथे धावले का नाहीत हाही प्रश्न होता. परंतु आणखीन 1 षटक अजूनही बाकी आहेत. त्यामुळे कदापि ब्रेक लावलाय गाडीला. धावसंख्या धावफलकावरती लगावले गेल्यात. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आहेत आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. त्या मात्र 43 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू अजूनही मैदानावरती येणं बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये काय घडेल याची चर्चा आपण मैदानावरती करूयात. तोपर्यंत ऐकू डीजे सुमित यांच्या माध्यमातून सुपर हिट सॉन्ग. चला 3 षटकांचा खेळ बरोबर या ठिकाणी योग्यरीतीने संपला गेलाय. धावा आहे 3 षटकानंतर बरोबर 43 धावा. 43 ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असणार आहेत. राईट हो द विकेट. पहिला बॉल सुंदररित्या पाहायला मिळाला. अगदी लेंथवरती बॉल मात्र मैदानावरती हाताळला गेला आणि या पहिलाच बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर डॉट बॉल.
सुनील एक दर्जेदार खेळाडू आहेत. मैदानावरती मात्र अगदी आपण पाहिलं तर संघाच्या वतीने हे चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी रेडी आहेत. हवेमध्ये खेळलाय, नाही बॉलवरती यायचं होतं परंतु बॉलवरती नाही आले आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिल्टिल रन 4 चौकार. थँक्यू. चौकार मैदानावरती आलेला आणि गलती से मिस्टेक वाला गाना डीजे नाही बजाना आपको. गलती से मिस्टेक वाला फिल्डिंग बी मैदानावरती नाही करायची. इथे जर गलती से मिस्टेक वाली फिल्डिंग जर केली तर कदापि भोगदावा लागू शकतो नेक्स्ट इनिंग मध्ये. धावा फलकावरती 47 धावा. पण बाबाच होते क्षेत्ररक्षण नाही कधी चुकी करत परंतु आज चुकी घडल्या मैदानावरती. सुनील पुन्हा एकदा फुल टच बॉल होता त्याला मिस केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओ शैलेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल लढवण्याचा प्रयत्न बाईचा इशारा येत आहेत. सुनील अगदी मेहनत करतात, जीवाची आकांक्षा करून गोलंदाजी करतायत परंतु साथ त्यांना अजूनही मैदानावरती मिळत नाही. धावा फलकावरती 48 धावा. मी तर म्हणेन एक चांगले धावसंख्येपर्यंत रोखलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही 19 दिल्या होत्या आणि 19 नंतर आतापर्यंत जवळपास 28 रन ह्या 27 रन आतापर्यंत मैदानावरती आलेले आहेत आणि जवळपास 2 षटक आणि त्याच्यानंतरचे 3 बॉल म्हणजे 15 बॉलमध्ये तुम्ही 28 दिल्यात. हे देखील योग्य आहे. फुलटच बॉल मात्र पुन्हा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्ट्रगल करतात, अजूनही स्ट्रगल सुरू आहे. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती 2 रन या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत आणि 2 रनने धावसंख्या धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ संपला गेलाय. 4 उर्वरित बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 2. गोलंदाजी रेडी. फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. झेल होईल का? झेल तर नाही होणार. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 ओहो आता नक्की फेकायचं तरी कुठे होतं हाही प्रश्न आहे ना. प्रत्येकाला तोच प्रश्न पडलाय. 3 रन कंप्लीट. 4 रनचा प्रयत्न. 4 रन कंप्लीट. एक वेळा नाही 2 वेळा झाल्या. ओ हे तो आबादुबीवाला मामला आहे. म्हणजे लहानपणी आबादुबीचा खेळ खेळायचो होता. त्याच्यानंतर आपण खास करून लगोरीची तर आठवण तशीच होती ना प्रत्येकाला. मग एकमेकाच्या अंगावरती मारायला तसंच मारायचं. कधी कधी चुकून एकमेकाच्या अंगावरती नसेल मारायचं तर लांब फेकायचे. इथे 5 रन. पंचाने आपला पंजा दाखवलेला आहे आणि हा पंजा आहे ना हा महत्त्वाचा ठरणार आहे. या मॅचमध्ये हा 5 रन महत्त्वाचे ठरणार आहेत. ज्या क्षेत्ररक्षकाने चुकी केलेली आहे ना ती चूक पुन्हा त्या मैदानावरती निर्णायक ठरू शकते या इनिंगमध्ये. धावा फलकावरती 5 ने वाढल्या आहेत. 55 धावा आणि ह्या धावा भागडेवाडी संघासाठी मी म्हणेन तोफ्याच्या आहेत. तोफ्याच्या रन आहेत भागडेवाडी संघासाठी. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. 0 4 1 2 5 आकडेवारी नाही तर हा स्कोर कार्ड आहेत आणि एखाद्या गाडीचा लकी नंबर देखील 4 1 2 5 असू शकतोय. त्याच प्रकारचा नंबर आहे. नवीन बॅटर देवेंद्र मैदानावरती आलेले आहेत. शेवटचा बॉल. फुलटच बॉल कनेक्ट केलाय. चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. चुकी घडली मैदानावरती आणि चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्सने इनटू द 5 निघून जाईल. चौकार मिळेल. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 59 रन धावफलकावरती लगावल्यात आणि 60 धावांचं लक्ष मैदानावरती असणार आहेत. उर्वरित 4 षटकांमध्ये तुम्हाला मैदानावरती करायच्यात रन 60 होतील नाही होणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेकमध्ये डीजेचा सुमित यांचं एक सुपर हिट सॉन्ग.
थँक्यू. चला बॅट्समॅन मैदानावरती पाठवा. काही सन्मान आहे ते सन्मान आपण या ठिकाणी घेऊयात. काशीनाथजी झगडे साहेबांचा सन्मान केला जाईल. मी सुशीलजी कातकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते काशीनाथजी झगडे साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यांच्याच त्या सन्मानानंतर पुढचा सन्मान असेल अनिलजी बोवड साहेब यांचा सन्मान केला जाईल. संतोषजी झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहेत. आदरणीय अनिलजी बोवड साहेबांचा सन्मान संतोषजी झगडे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. काशीनाथजी झगडे साहेबांचा सन्मान आहे तो सुशीलजी कातकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र पार पडणार आहेत. सलामीचे 2 खेळाडू मैदानावरती दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर बावा आणि दुसऱ्या बाजूला सुनील. नेहमीच बाबा यांची हवा राहिलेली आहेत. आज बाबा कशा प्रकारे बॅटिंग करणार आणि वावा होईल की नाही बाबा यांच्या नावाची याची देखील चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. 60 डाव्यांचा पाठलाग करायचा या ठिकाणी. परंतु साधं सोपं समीकरण जर पाहिलं तर 24 बॉलमध्ये मॅक्सिमम तुम्हाला 10 बॉल आहेत ते 10 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. 60 धावा होऊ शकत आहेत. 10 बॉल तुम्हाला या मैदानावरती बाहेर पाठवायचे आहेत तर 60 करू शकतायत. समोरच्या संघाला कमीत कमी 14-15 बॉल तर तुम्हाला चांगले टाकायचे आहेत. म्हणजे जिथे मोठा फटका नाही येणार तर त्या मॅचमध्ये तुम्ही देखील आपल्या वर्चस्वावरती ठाम होऊ शकतायत. या संपास मैदानावरती रेडी आहेत. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. अगदी लक्ष मैदानावरती ठेवलं गेलंय ते या मॅचमध्ये 60 डाव्यांचं बरोबर 60 डाव्यांचं लक्ष आहे. आणि 60 डाव्याच्या लक्षाचा पाठलाग करताना तिथे मान्यवरांचा सन्मान सत्कार देखील आहेत ते देखील मात्र पार पडत आहेत. पहिलाच बॉल जसप्रीत बुमराह स्टाईलनं अगदी गोलंदाजी करणं हा गोलंदाज पसंत करतोय. पहिल्याच बॉलवरती झेल सुटलाय. मिळालं जीवनदान खेळाडूला. जीवनदान क्या लेगे सामने वाले की जान हे आता मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. पण या खेळाडूला मी पाहिलं होतं खास करून आता नुकताच झालेल्या त्या सावरी प्रीमियर लीगमध्ये म्हणजे अखिल सावरी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून म्हटलं ना मी म्हणून म्हटलं हा खेळाडू आहे ना हा खेळाडू हा पुढचं भवितव्य आहे. तर अखिल सावरी संपूर्ण जी लीग झाली होती त्या सावरी प्रीमियर लीगमध्ये म्हटलं होतं की हा खेळाडू भवितव्य आहेत आणि यश पुढच्या काही कालावधीमध्ये जसप्रीत बुमराह स्टाईलनं तो गोलंदाजी करतोय. पण त्याचे 2 ते 3 यॉर्कर आम्ही जे चेंडू पाहिले होते ते बरोबर यष्टी उडवणारे होते. त्याही गोष्टी आम्ही त्या वसई सनसिटीच्या मैदानावरती पाहिल्या होत्या आणि तोच गोलंदाज सध्या मैदानावरती आहे यश. पुढचा बॉल खोलव्या टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. बॉल उंच गेलाय दूर गेलाय का क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. सेलिब्रेशन करण्याचा मौका मिळतोय. खेळाडू आपण पाहिला तर रितेश कावनकर यांना. रितेशने घेतली कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट गॉन. सचिन मैदानावर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सचिन नवीन बॅटर मैदानावरती आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती यश. याचा बॉल सुंदर पाहायला मिळाला. थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला ध्येय देखील मोठी गाठायची आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 15 रन तरी घ्यायचे आहेत. मॅक्सिमम 15 रन तर तुम्हाला मैदानावरती घ्यायचे आहेत तर तुम्ही मॅच जिंकू शकतायत. आणि 15 धावा करण्यासाठी आता इथून 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 आल्यात. मिनिमम तुम्हाला 15 घ्यायचे आहेत आणि मॅक्सिमम विचार केला तर 25 तरी घ्यायचे आहेत. तर बाकीचं समीकरण सोडू शकता तुम्ही. 3 बॉलचा काही संपला. 2 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक 3 बॉल बाकी आहेत. कशा प्रकारे आपल्याला जातील पुन्हा पाहूयात. यश पुन्हा मैदानावरती रेडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक झाला. चेंडू मात्र निघून होतो मिड ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 रन या ठिकाणी घेतली गेलेत. एका धाव्याने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. आज गट क्रमांक आपण पाहिला जो ए पूलमधून एक संघ पुढे आला. त्या संघाचं नाव होतं लोकरवन. जो बी पूल होता त्या बी पूलमधून संघ पुढे आला अडखलचा संघ. आणि आता जो पूल सी आहे गट क आहे तर गट क मध्ये सुरू असलेली मॅच आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मॅच होईल. या मॅचमधला विजयी संघ खेळेल तो टीम DCC सावरी या संघासोबत ती मॅच खेळेल आणि तिथून मात्र एक संघ पुढे येणार आहे.
फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप निघून जाईल काय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रितेश कावनकर वेगाने चेंडूवर येतात. बॉलची फेकी करतायत, त्या ठिकाणी रोखले गेलाय. वॉर्ड ऑफ फील्ड सुंदर असा थ्रो मात्र पाहायला मिळाला आहे आणि अचूक कलेक्शन देखील विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला पहिलं सुरू आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रन धावफलकावरती बनवले गेले आहेत, त्या मात्र 4 धावा. जसप्रीत बुमराह स्टाईलनं अँगलनं मात्र मैदानावरती गोलंदाजी करतोय. नाव आहे यश. अगदी यशाचे शिखर तो मात्र मैदानावरती नेहमी गाठतोय आणि एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या साबरी प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूला मात्र मिळाला होता. कमी रन दिला होता, 3 रन देऊन त्यांनी जवळपास महत्वाची विकेट आहे ती मिळवली होती. तो खेळाडू यश. स्लोवर वन बॉल, त्याला मात्र गॅपमध्ये ढकललाय. चेंडू मात्र चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, परंतु चेंडू सीमारेषेच्या अगदी वेळ ओलांडण्याच्या अगोदर बॉलला फील्ड केले गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील मैदानावरती पाहायला मिळाला आहे. आज बॅटिंग चांगली नाही, गोलंदाजी चांगली नाही, तर क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालेलं आहे. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये सध्या भागडेवाडी चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. 2 रन घेतले गेले आहेत आणि षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये रन आहेत. घ्यायच्या होत्या मिनिमम 15 रन, परंतु आलेले आहेत या ठिकाणी फक्त आणि फक्त 6 रन. मुझे मैं भूल जाऊं ना तुझे याद करूं इसी भरी गुलाब की 1, 2, 3, 4 धावसंख्या 6. 6 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होतात. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अक्षय मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आहेत. अक्षय होडबे या खेळाडूला देखील आपण पाहिलं होतं सावरी प्रीमियर लीगमध्ये. तो सध्या मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतो. अक्षय होडबे. चला घाई करा, इतका वेळ आपल्याकडे नाही आहेत. चला मैदानावरती रेडी, गोलंदाज रेडी आहेत. पहिला बॉल मैदानावरती फेकण्यासाठी अक्षय होडबे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल एक्स्ट्रमच्या बाहेर, त्याला दिशा दिली, लेन भरकटली आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेगला आलेला खणखणी दर्जेदार चौकार. चौकाराला आणि चौकाराने रन जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आहेत. 10 रन ऑन दी बोर्ड लगावले गेलेले आहेत आणि खणखणी दर्जेदार हा चौकार मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. दुसरा बॉल लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच वलटीला तर व्हाईट बॉलचा इशारा जरूर करतील. सौरभ दुबे सर आमच्या दिशेने वलटायत. अगदी 2 हात फैलावतात आणि सांगतात हा बॉल आहे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. धावा धावफलकावरती लगावले गेल्या त्या मात्र व्हाईटच्या स्वरूपाने 11 धावा. या षटकामध्ये तुम्हाला धावा घ्यायच्या आहेत. जर धावा घेतल्या तर अगदी पुढच्या त्या ओव्हरमध्ये तुम्हाला त्या धावा थोडंसं सहज होऊ शकत आहेत, सोप्या होऊ शकत आहेत, परंतु या ओव्हरमध्ये रन येणं देखील गरजेचं असणार आहेत. अक्षय होडबे पुन्हा रेडी. शॉर्ट बॉलचा वापर, परंतु आता पुन्हा एकदा लेन भरकटली गेली आहेत. दिशा भरकटली गेली आहेत. दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके नेहमी कावत म्हटली गेलेले आहेत. आता मैदानावरती ते व्हाईटचा इशारा होत आहेत आणि व्हाईटच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 12 धावा. बाबा यांच्याकडे अगदी आहे एअर स्ट्राईक करण्याची क्षमता. जे खेळाडू आहे ते दाखवू देऊ शकतात कधी आणि कुठल्याही श्रेणी. आता मैदानावरती काय करणार याची चर्चा रंगणार आहे. शॉर्ट बॉल लवकर पोझिशन मध्ये आले. बॉलला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे ते बनतील दर्शक, ते बनतील प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक कडक वादली विस्फोटक षटकार. 1, 2, 3, 4 get on the dance floor. 1 2 का 4 ही सुरू आहे, पण आता 1 2 3 4 नाही. आता 1 2 4 3 4 डायरेक्ट 6 चीच गरज आहे. 5ही पाहिल्या पण मागे 5ही रन आले होते. 1 2 3 4 5 आणि आता 6ही आलाय. म्हणजे प्रत्येक गोष्टी आता मैदानावरती घडल्या गेलेल्या आहेत. पण कदापि आता आयोजकांनी ते ISPL झाले, त्या ISPL मध्ये 9 ठेवला होता. मग 9 ठेवला असता तर आणखीन मजा आली असती. पण आता 9 ठेवायचं तरी कुठे हाही प्रश्न आहे सध्याच्या घडीला मैदानावरती. धावा धावफलकावरती 6 ने वाढल्या गेल्या. धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचले आहेत. पुन्हा मैदानावरती लेन भरकटले आहेत. व्हाईट बॉलचा अंपायर इशारा करत आहेत. एक स्पर्धा झाली होती. एका स्पर्धेमध्ये समालोचन करताना मी म्हटले होतं एका गोलंदाजाने जवळजवळ 18 वाईट टाकले होते.
18 वाईटच्या स्वरूपाने धावा दिल्या होत्या. आणि नुकताच झालेली एक स्पर्धा होती सावरी प्रीमियर लीग. त्या सावरी प्रीमियर लीगची देखील एक आठवण आहे. एकाच मॅचमध्ये 3 गोलंदाज होते. त्या 3 गोलंदाजाने 12-12 चेंडू हाताळले होते. फक्त 6च बॉल टाकायचे होते, पण तिघांनी 12-12 चेंडू टाकले होते. त्याचं कारण काय होतं माहिती का, 6-6 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकले होते, वाईट टाकले होते, म्हणून ते 12-12 चेंडूचं ओव्हर झालं होतं. आता मैदानावरती काय होणार याची चर्चा आहे. क्रिकेटचा खेळ समजणं गरजेचं आहे. फटका खेळला, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला, मिड विकेटला चेंडू चालला, क्षेत्ररक्षक वेगाने आला, मिसफील्ड केली गेली आहेत. 1 रन तर त्या ठिकाणी मात्र सहजरित्या मिळवलेत. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती करतायत आणि या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी यशस्वीरित्या देखील प्रयत्न मात्र पाहायला मिळाला. 2 धावा घेतल्या गेल्या आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आहेत ती धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वाढली आहेत. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 21 धावा. विशाल मांजरेकर बावा सध्या मैदानावरती चांगली बॅटिंग करतायत. बावाची हवा मैदानावरती चालणार का? यस, डेफिनेटली चालणार. मैदानावरती बावा यांच्या बॅटमधून आणखीन एक कडक मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. अपने झलक सबसे अलग मैदानावरती दाखवून देणार आणि बाबाची एंट्री आहे. ही एंट्री आता मैदानावरती दाखवणार. आता ही एंट्री आहे अगदी त्या वादळा पूर्वीची आहे की वादळा नंतरची आहे त्याची देखील चर्चा आता मैदानावरती सुरू झालेली आहेत आणि वादळी यायला आता हवाही वाढलेली आहेत. धावा धावपलकावरती 27. बाबाची हवा पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा अगदी चेंडू मात्र आपण पाहिलं तर लागतोय का, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दीर्घाव चेंडू येणार आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. मी सरासरीचा उल्लेख केला, 15ची सरासरी, 15च्या सरासरीच्या जवळ संघ आहे, 27 वरती पोहोचला गेलेला आहे. या बॉलवरती काय बाबा कुठल्या स्ट्रॅटेजीनं मैदानावरती बॅटिंग करणार याची देखील चर्चा रंगलेली आहे. बागपुटला गेले, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळलाय. 1 धाव मात्र जरूर मिळेल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर छोटा क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला आधी 15च्या सरासरीने करायचे होते 30, परंतु तुम्ही अगदी धावा धावपलकावरती केला 14च्या सरासरीने 28. 2 धावा दूर आहेत, पण 2 धावा तुम्हाला नंतर पूर्ण कराव्या लागणार आहेत. येणारे चेंडू असतील मैदानावरती 12 आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा अजूनही मैदानावरती बनवायच्या आहेत. 12-32 होतील की नाही होणार याची चर्चा रंगेल. तर डीजे सुमित यांच्या माध्यमातून एक संगीत. थँक्यू. बाबा आहे तोपर्यंत हवाई आहे आणि मॅचही आहे. प्रत्येकाला हवा असं वाटणारा मॅचही आहे. सध्या 12-32चा मॅच आहेत, पण समोर यश. ओहो, याचा सुंदर वापर केला जातो मैदानावरती आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण चढवणं हे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहेत. विशाल मांजरेकर बाबा यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. सध्या आता ढिंचक वाला सीन आहे ना, ढिंचकच करायचंय, मारायचं एकमेकांच्या विरुद्ध आक्रमणच करायचंय. आता इथून मैदानावरती जर विचार केला तर 11 बॉलचा खेळ आहेत, 28 धावांची अजूनही गरज आहेत. 11-28चा मॅच. यश पुन्हा एकदा ऑफ टाइमच्या बाहेरचा बॉल काट केलाय बॉलला. व्हॉट अ स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 2 3 अँड अगेन हा आलाय बाबा यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. काय बॅटिंग सुरू आहे सध्या मैदानावरती. सुंदर बॅटिंग सुरू, म्हणून म्हणलं ना हा खेळाडू जोपर्यंत आहे तोपर्यंत हमें हे विश्वास पूरा है, विश्वास तुम हो गए कामयाब. मैदानावरती कामयाब होणार. आता विजयासाठी विचार केला तर 10 बॉल 10-23. पटका खेळला पुन्हा मात्र चेंडू स्ट्रोक खेळला गेला, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतला. दुसरा धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. धाव पळापळ सर्व काही आता मैदानावरती सुरू झालेलं आहे. 2 रन या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानावरती घेतले गेले आहेत आणि या 2 रन आता मात्र सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलले गेले आहेत. 9 चेंडू खेळ आहेत, 21 धावेची गरज आहे. मैदानावरती पाण्याची गरज आहे आणि पाणी देखील आपल्या आयोजन कमिटीचे मेंबर आहेत, ते पाणी रेडी ठेवणार आहेत. 9-21.
चला चला 9-9-21 मॅच आहे. पाणी जाईल परंतु आता 2-3 बॉल महत्वाची आहेत. सध्या मोमेंटम आहे गणेश कोंड संघाच्या बाजूने. 9-21 मॅच मैदानावरती रंगलाय. यश पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क्स वरती. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट न जगत बरा स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळाला. भावा यांच्या बॅट मधून आणखीन एक हवा असा वाटणारा मच नीडेड बाउंड्री 4 चौकार. आता बडे मिया छोटे मिया भरपूर आहेत. म्हणजे आता मंडणगडचे संघ जर पाहिला तर त्याच्यामध्ये आहेत भाऊ भरपूर आहे. बंधूंची जडी भरपूर बंधू आहेत. त्यांचाही उल्लेख मात्र नेहमी होत असतो. सध्याच्या घडीला मैदानावरती जर समीकरण पाहिलं तर समीकरणाच्या दिशेने सर्वाधिक मताची बाजू आहेत. 8 बॉलचा खेळ आणि 8 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. पण सध्या जर बाबाचा विचार केला तर बाबा आता इनिंग पेस करतायत 36 धाव्यांवरती. म्हणजे जी विश्वकर्मा आपली माहिती पोहोचवत आहेत 36 धावेची मात्र इनिंग पेश करतायत. आणि महत्वाची इनिंग आहे म्हणून म्हटलं ना या मॅच मध्ये जर अँकरिंग रोल कुठला प्ले करत असेल ना तर तो खेळाडू आहे बाबा. नो बॉल बिमार घोषित केलाय. हवेमध्ये आहे. जीवनदान बी मिळालंय आणि मैदानावरती आता चान्सही मिळालाय. दुसऱ्याचा प्रयत्न भाग मिल्का भागवाली कहाणी. ओ हो आता बाहेरून धाव पळापळ सर्व काही सुरू आहे. पण आता मैदानावरती जो करतोय त्यालाच माहित आहे काय सुरू आहे. पण मी तर म्हणेन आता भावाचा मोमेंटम आहे. पण बाहेरून काही आवाज आलाय धाबा पळा सर्व काही करा पण मैदानावरती मॅच जिंकवा. पण 2+1 एकूण 3 धावा आलेल्या आहेत आणि मॅच आहे. मॅच पुन्हा आता बदलणार आहेत. 8 बॉलचा खेळ 8 बॉलमध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. जिथे 17 हवे होते तिथे 3 आलेले आहेत. अंपायर सध्या सांगतायत जागमाता देवी चषकाची स्पर्धा आहे. सुपर डुपर हिट. पुढचा बॉल मैदानावरती फ्री हिटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. येणारे चेंडू असतील 8 आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 14 रनची गरज आहे. अचानकपणे मॅच बदललाय. फटका खेळलाय आपल्या भावाची हवा आणि आपल्या भावाचा पुन्हा एकदा मैदानावरती खेळला गेलेला हा दर्जेदार षटकार. आठ डाव्याची गरज आहे. अजून 8 डाव्याची गरज आहे. सध्या 52 धावा धपलक्यावरती लगावल्यात. 60 करायचे आहेत. 7 बॉल आणि 8 डाव्याची गरज आहेत. आता गाणंही चांगलं लागलं होतं. म्हणजे आता सध्याच्या घडीला मैदानावरती आता मला कॉल येऊ लागले. येणार आता फोन येणार. हो नो बॉल आता भावाची हवा सुरू आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि गणेश कोंड संघाच्या आशापेक्षा सर्व काही वाढल्या गेल्या आहेत. आणि या निलेश मांजरेकर साहेब यांनी देखील शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. एकूण रन मिळतील पुन्हा एकदा 5. विजयासाठी 3 धाव्यांची गरज. 48 धाव्यांवरती बाबा मैदानावरती बॅटिंग करतोय. वा बाबा मैदानावरती सध्या बॅटिंग सुरू आहे आणि 2 धावेची गरज आहे बाबाला अर्धा शतकासाठी आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. फटका छान खेळलाय. प्रॉपर एलिव्हेशन जुळलंय का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन घेतली गेलेली आहे. धावा धावपलक्यावरती लगावल्या आहेत. आता दुसरे बॅट्समॅन काय करणार याची देखील चर्चा सध्या आहे. इथून धावपलक्यावरती धावा लगावल्या गेल्या आहेत परंतु ओव्हर देखील संपले गेलेले आहेत. त्याच्यामुळे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी गणेश कोंड संघाला हवे आहेत रन 2. या ठिकाणी 2 रन करायचे आहेत आणि बावाला अर्धशतकासाठी हवी 1. जे सुरुवातीला समालोचन केलं अगदी पहिल्यांदा ते मंडणगडमध्ये गणेश कोंड संघाच्या माध्यमातून आणि निलेश मांजरेकर साहेब यांच्या माध्यमातून सध्या ते देखील जॉईन आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत आहेत. डीजे सुमित यांना ऐकूयात. एक संगीत घेऊया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. 6 बॉल विजयासाठी 2 रनची गरज. रात
करेंगे. साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे. 32 हवे होते मग जवळपास तेवढे झाले असतील. 29च्या जवळपास पुढे आले असतील. चला बावाला अर्धशतकासाठी एक धाव दूर आहेत. पल्लवी मांजरेकर सध्या मॅचचा आनंद घेत आहेत आणि पल्लवी मांजरेकर आपलंही स्वागत आहेत. संध्या मांजरेकर जी आपलंही स्वागत आहे. जयेश घोटल सध्या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. हवेमध्ये खेळला, फटका खेळला आणि बावाचा अर्धा शतक कंप्लीट. मॅच विनिंग पारी. म्हणून मी म्हटलं ना या मॅच मध्ये गेम चेंजिंग मोमेंट कोणी करू शकतोय. खेळाडू आहे, पुरा विश्वास मैदानावरती पुन्हा एकदा दाखवलाय बावानं आणि हा मॅच जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, फुल प्लेट टीम. पुन्हा एकदा मैदानावरती गणेश कोण या संघानं हा मॅच आहे तो मॅच आपल्या नावी केलेला आहे. दुसऱ्या बाजूला भागडेवाडीनं सर्व काही प्रॉपर केलं, परंतु गोलंदाजीमध्ये थोडंसं ताळमेल मैदानावरती नाही दिसला आणि त्याचा फायदा आहे तो फायदा मैदानावरती केला गेलाय. बावाची अगदी वन साइड हिरोवाली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. चला लगेच गणेश कोणचे कॅप्टन येतील या ठिकाणी आणि त्यांच्या जोडीला कॅप्टन असतील DCC सावरी, कौशिकजी पोस्टुरे. चला लगेचच यायचे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत ते देखील आहेत पुन्हा बाबा यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. चला बाबा पण यायचं आहे. चला बाबा यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. विशालजी मांजरेकर यांनी बावा. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात आणि टॉसही होणार आहेत. सिद्धनाथ ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून ही जर्सी दिली जाते, सौजन्य केले गेलेत. टॉसी होईल आणि बाबा यांच्याशी आपण संपर्क देखील साधणार. विशाल एक महत्वाची भूमिका होती आणि 60 धावांचा पाठलाग करायचा होता. आज काही खेळाडू संघामध्ये नाहीत, काहीशा गोष्टी कमी दिसल्या, पण बॅटिंग करताना स्वतःवरती विश्वास होता आणि जी बॅटिंग मैदानावरती केली गेलेत. अर्धशतक तुझ्या आतापर्यंतचं अर्धशतक पहिलं अर्धशतक आहे की यापूर्वी कधी अर्धशतक तू केलं होतं? नाही, हे माझं पहिलं अर्धशतक आहे. गेम तर अनपॉसिबल नव्हता. जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत मी पॉसिबल करून दाखवणार होतो. त्यामुळे माझ्यात काही कॉन्फिडन्स कमी झाला नव्हता, पण मी करून दाखवलं. आता भरपूर जण तुला गावी पाहत आहेत, आपण गणेश कोणच्या गावामध्ये तुला पाहत आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेतात, तर त्यांच्यासाठी काय सांगशील? त्या सगळ्यांसाठी त्यांचाच सपोर्ट आहे. ते असल्यामुळे आज मी इथे गावामधून खेळतोय. गाव आहे तर माझं नाव आहे, ते मी धन्यवाद. निलेश मांजरेकर जी यांनी नुकताच आमच्याशी संपर्क साधला, त्यांनी म्हटलं की भावा यांना शुभेच्छा द्या, त्याबद्दल आपलं मनोगत. निलेश अण्णांचं हार्दिक स्वागत. ते प्रत्येक सामन्यात किंवा प्रत्येक ह्याच्यापासून ते सपोर्ट करत असतात सगळ्यांना. असं कुणासाठीच नाही, गावासाठी असो ते इतर गावांसाठी असो, ते सगळ्यांसाठी उपयोगी असतात आणि सपोर्ट करत असतात. तरी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. भरपूर दमलेलं आहे त्यामुळे वीरेंद्र असेल थोडंसं आराम करायचं. कौशिक चला आपण यायचं टॉससाठी लगेच. आणि एक शब्द पुढे नेल, जसं म्हटलं तर गाव आहे तर मी आहे, तर गाव आहे तर राव आहे. गाव असेल तरच राव विचारणार, नाही तर नाही विचारणार. दॅट्स अ गुड वर्ड. अतिशय चांगला खेळ दाखवलात. कौशिकजी पोस्टर आणि दुसऱ्या बाजूला बाबा आहेत, दोन्ही कॅप्टन आहेत आणि टॉसही होते, महत्त्वाचा टॉसही असणार आहेत. 3 ओव्हरचा मॅच हेड म्हटलं गेलं आणि या ठिकाणी हेड आलेला आहे. टॉस आहे तो DCC सावरी संघाने जिंकलेला आहे. थोडक्यात काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. खूप साऱ्या शुभेच्छा आपणाशी असणार आहेत. तर दोन्ही संघांना, दोन्ही कॅप्टनना आपण शुभेच्छा देऊयात. टॉस आहे तो DCC सावरी संघाने जिंकलेला आहे. DCC सावरी विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. येस, चला लगेच मैदानात दाखल व्हा. DCC सावरी विन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. बॉल फर्स्ट, येस, फील्ड फर्स्ट, बॉल फर्स्ट एकच आहे, त्यामुळे लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. श्री जाखमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी संघाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा औचित्य आहे गुढीपाडव्याचं आणि या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती ही स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळते. आणि जे संघ इथे जिंकतील, म्हणजे जे बक्षीस पात्र होतील किंवा बक्षीस घेऊन जातील, पारितोषिक विनर असतील, चॅम्पियन्स असतील, त्यांच्यासाठी या वर्षाची चांगली सुरुवात म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही आहे. कारण इथली सुरुवात म्हणजे तुमच्या वर्षाची चांगली, हिंदू नववर्षाची चांगली सुरुवात झाल्यासारखं मानलं जाईल. DCC सावरी
थँक्यू. चला बॉल मैदानात पाठवा. बॉल आहेत ना. चला बॉल मैदानात पाठवायचा. 3 षटकांचा सामना असणार आहे. कुणाला बाबा मॅन ऑफ द मॅचची जर्सी. इट्स अ कंपल्सरी फॉर ऑल. ज्यांना ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला त्याने जर्सी परिधान करूनच खेळायचं आहे. जाखमता देवी चषक 2024 ही स्पर्धा आपण बघत आहात आणि या स्पर्धेमधील एक महत्त्वाची मॅच म्हणजेच ग्रुप सी मधील हा क्वालिफायर मॅच म्हणजे इथून जिंकणारा संघ हा टॉप 4 मध्ये दाखल होईल. चला लवकर लगेच फिल्डिंग लावायची आहे. कौशिक पोस्टुरे थोडी घाई करा. धन्यवाद. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला सुनील आहे, दुसऱ्या बाजूला बाबा. ज्या बाबाने केली मगाच्या मॅच मध्ये हवा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता त्यांना रोखण्यासाठी संदेश गोलंदाजी मार्कवरती आहे. वातावरण खूप चांगलं आहे, खेळासाठी पोषक आहे. उन्हाचा प्रभाव रोज असतो तितका नाही आहे, परंतु जी दमछाक होतीये त्याच्यासाठी पाणी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जास्त पाणी प्या. शक्य असेल तर एनर्जी ड्रिंक प्या ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉल किंवा ग्लुकॉन डी मिक्स करून विटॅमिन सी चे जे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून प्या जेणेकरून तुमच्यातली एनर्जी कायम राहील. यावेळेला आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळते. आता अशा स्थितीमध्ये दोन्ही संघ आलेले आहेत. जो संघर्ष त्यांनी पहिल्या मॅच मध्ये दाखवलाय खास करून